नृसिंह अवताराची कथा अशी सांगितली जाते की हिरण्यकश्यपू नावाचा एक असुर होता, बलवान व पराक्रमी. हिरण्यकश्यपूने एकदा तपस्यापूर्वक ब्रह्मदेवाची आराधना केली. अनेक स्तोत्रांनी त्याची स्तुती करून बरेच दिव्य वर मिळवले. यानंतर त्याच्या बलाने पीडित झालेले सर्व देवगण, ऋषीगण, लोककर्ता पुरुषोत्तमापाशी गेले. मुनींनी प्रार्थना केल्यावर सर्व देवांसहित ब्रह्मदेव क्षीरसागर निवासात असलेल्या श्रीहरींपाशी गेले. जगताचे कल्याणमय विश्वगुरु श्री विष्णूंना पाहून ब्रह्मदेव त्यांना हात जोडून म्हणाले, भगवंत, आपण सर्व प्राण्यांची गती, शरीर स्वरूप व्यापक आत्मा, कर्ता, भरण पोषण करणारे व रक्षक आणि परमेश्वर असल्याने आपण आमचं रक्षण करावं. ब्रह्मदेवांनी अशा रीतीने प्रार्थना केल्यावर कमलनेत्रांचे पीतांबरधारी विष्णू म्हणाले, आपण या स्थानी कशासाठी आला आहात? आपलं कोणतं कार्य मी करू? त्यावर देव म्हणाले, भगवान ब्रह्मदेवाच्या वरामुळे अहंकारी होऊन हिरण्यकश्यपू नावाचा दैत्य ऋषींसहित सर्व देवांना कष्ट देत आहे. आपणाशिवाय तो कोणाकडूनच मारला जाणार नाही. आपण त्याला नष्ट करावं. आपण सर्वांचे रक्षक आहात. देवांचं हे बोलणं ऐकून विष्णूंनी दैत्याचा वध करण्यासाठी स्वतः एक पुरुष निर्माण केला. विष्णूंनी हातात शंख, चक्र, गदा धारण करणाऱ्या त्या मेरू पर्वतासारख्या पुरुषास म्हटले, तू आपल्या पराक्रमाने दैत्यराज हिरण्यकश्यपूचा वध करून परत ये. विष्णूचे वचन ऐकून त्या महापुरुषाने विष्णूला प्रणाम करून गरुडावर बसून तो दैत्यांच्या महानगराकडे गेला. महामेघांसारखा शब्दमय नाद ऐकून श्रेष्ठ दैत्यांनी भीतीने दैत्यराजास म्हटले, देवांनी प्रेरित झालेला एक महापुरुष भीषण गर्जना करत येत आहे. त्याचा हेतू समजायला हवा. पण हिरण्यकश्यपूने ऐकले नाही आणि तो स्वतः आयुधांनी सज्ज होऊन निघाला. कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजस्वी गरुडावर आरूढ झालेला तो पुरुष पाहून काही जण तर पळूनच गेले. काही जण म्हणाले, हा अवश्य आपला शत्रू आहे. दुसरीकडे दैत्य त्या गरुडावर आरूढ झालेल्या पुरुषावर शस्त्रांचा वर्षाव करू लागले. गरुडावर आरूढ झालेल्या देवाने लीलेने त्या शस्त्रांना खंडित केले. यानंतर हिरण्यकश्यपूचे प्रल्हाद, अनुल्हाद, सल्हाद, वल्हाद हे पुत्र त्या पुरुषाशी युद्ध करू लागले. पण कोणतीच अस्त्र त्या पुरुषापर्यंत पोहोचलीच नाहीत. यानंतर या देवपुरुषांनी चारही मुलांचे पाय, हात पकडून त्यांना फेकून दिले. तो गर्जना करू लागला. पुत्रांना फेकून दिलेले पाहून हिरण्यकश्यपूने स्वतः आपल्या पायाची लाथ त्या दैवी पुरुषाच्या छातीवर मारली. तेव्हा अत्यंत पीडित होऊन तो पुरुष गरुडावर चढून शीघ्रतेने अदृश्य होऊन प्रभू नारायणांपाशी गेला. तेथे जाऊन त्याने सर्व घडलेला वृत्तांत सांगितला. तेव्हा सर्व ज्ञानमय निर्मळ देवांनी मनात ध्यान करून अर्धे शरीर मनुष्याचे व अर्धे सिंहाचे धारण केले. दैत्य व दानव यांना मोहित करण्यासाठी त्यांनी नृसिंह शरीर धारण केले व ते हिरण्यकश्यपू समोर पुन्हा प्रकट झाले. नृसिंह रूपधारीस पाहून हिरण्यकश्यपूने आपल्या प्रल्हाद नावाच्या ज्येष्ठ पुत्रास नृसिंहाच्या वधासाठी प्रवृत्त केले. तू या शक्तिमान नृसिंहास सत्वर नष्ट कर असे सांगितले. त्याच्या आज्ञेनुसार असुर प्रल्हादाने सर्व प्रकारचे प्रयत्न करून अव्यक्त विष्णूशी युद्ध केले, पण ते नृसिंह रूपधारी पराभूत झाले नाहीत. त्यानंतर दैत्यांच्या आज्ञेनुसार लहान भाऊ हिरण्याक्षने पाशुपतास्त्राचा उपयोग करून गर्जना केली. या अस्त्राने अमित तेजस्वी देवाधिदेव विष्णूची कोणत्याच प्रकारे हानी झाली नाही. अस्त्र विफल झालेले पाहून प्रल्हादाने त्या देवास सर्वात्मक वासुदेव मानले. त्याने सर्व शस्त्रांचा त्याग केला. सात्विक भाव धारण करून देवापुढे मस्तक नमवले. वेदातील स्तोत्रांनी त्यांनी नारायणाची स्तुती करून तो पिता, बंधू हिरण्याक्ष यांना म्हणाला, आपण अनंत, शाश्वत, सर्व प्राण्यात गुणातीत असणाऱ्या विष्णूंना शरण जावे. प्रल्हादाने असं म्हटल्यावर विष्णूच्या मायेने मोहित झालेल्या प्रल्हादास हिरण्यकश्यपूने म्हटले, यावेळी माझ्या घरी आलेला हा अल्प पराक्रमी नृसिंह सर्व प्रकारे वध करण्याजोगाच आहे. प्रल्हाद म्हणाला, आपण यांची निंदा करू नये. प्राण्यातील एकमात्र ईश्वर आहेत. कालरूपधारी विष्णूंना काळ कसा मारू शकेल?
प्रल्हादाने परावृत्त करूनही हिरण्यकश्यपूने श्रीहरींशी युद्ध सुरू केले. अत्यंत लाल नेत्रांच्या त्या अनंतानी विष्णूंनी प्रल्हादाच्या देखतच हिरण्यकश्यपूला आपल्या नखांनी फाडून टाकले. हिरण्यकश्यपू मारला गेल्यावर महाबली हिरण्याक्ष प्रल्हादाला सोडून पळून गेला. हिरण्यकश्यपूची इतर मुलं शेकडो राक्षस यांना नृसिंहाच्या देहापासून उत्पन्न झालेल्या सिंहांनी मारून टाकले. यानंतर प्रभू नारायणांनी उग्र रूप मिटवून नारायण नावाचे श्रेष्ठ रूप धारण केले. नृसिंह अवताराचा हा उत्क्रांतीमधील अवताराचा टप्पा म्हणजे सजीवांची पशु अवस्थेकडून मानव अवस्थेकडे होणाऱ्या वाटचालीचा एक महत्वाचा टप्पा आपण मानू शकतो. या विष्णू अवतारात सजीवांची 4 पायावरून 2 पायांवर उभे राहण्याची प्रगती दिसून येते. तसेच वस्तू पकडण्यासाठी हाताचा उपयोग, शस्त्र म्हणून नखांचा वापर या वैविध्यपूर्ण गोष्टी उत्क्रांतीचे महत्वाचे टप्पे दर्शवतात. मानवाची वन्य स्थितीकडून नागर स्थितीकडे होणारी अवस्था म्हणजे नरसिंह अवतार. या नरसिंह अवतारावरून आपल्याला तात्पर्य काढता येतं ते म्हणजे अहंकार, मद, अत्याचार यांची परिसीमा गाठणाऱ्या हिरण्यकश्यपूला शेवटी मृत्यू हेच अंतिम सत्य असल्याचं सिद्ध करून देणारा हा नरसिंह अवतार. अन्यथा हिरण्यकश्यपूने अमरत्वाच्या जवळपास जाणाराच वर मागून घेतला होता. परंतु श्रद्धा, भक्ती, उपासना यांचं पारडं कायमच जड राहिलं. प्रल्हादाच्या भक्तीने, नामस्मरणाने, असीम श्रद्धेने चराचरात असलेल्या परमेश्वराचे अस्तित्वच यातून अधोरेखित होत आहे. म्हणूनच भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी 4था अवतार हा नरसिंह अवतार म्हणून ओळखला जातो. वैशाख शुद्ध त्रयोदशी युक्त चतुर्दशी या तिथीला नरसिंह जयंती म्हणून देखील ओळखलं जातं.